नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमिया मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती प्रक्रिया 2026 लवकरच या आठवड्यातच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. कधी प्रसिद्ध होणार आहे डिटेल्समध्ये सांगणार आहे. कोणकोणती पदे असणार आहेत आणि कोणत्या पदाला किती जागा आहेत डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर या ठिकाणी बघू शकता ही सर्व माहिती लोकमत न्यूज पेपर अंतर्गत आलेली आहे आणि तशी देखील आपल्याला माहिती आधी अगोदर भेटलेलीच होती. तर म्हटलेलं आहे किती पदे असणार आहेत तर 222 पदांच्या भरतीसाठी मनपाची जाहिरात निघणार. शासन नियुक्ती खाजगी एजन्सी मार्फत भरणार पदे. आता इथं तुम्हाला टीसीएस घेणार की आयपीपीएस इथं स्पष्ट सांगून घेतो. ही परीक्षा आता अजून डिक्लेअर केलं नाही त्यांनी, पण माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 99% आयबीपीएस आयबीपीएस कंपनी ही परीक्षा घेणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणकोणती पदे असणार आहेत ते देखील इथे त्यांनी दिलेले आहे. कनिष्ठ अभियंता 32 पदे, अग्निशमन अधिकारी 4 पदे, सहाय्यक सुरक्षा अधिकारी 1 पद, त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक इथे आहेत किती 24 पदे. त्याच्यानंतर स्वच्छता निरीक्षक 12 पदे. आता इथं काय सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स वगैरे इथं मागितला जातो एसआयचा. ठीक आहे. त्याच्यानंतर पशुधन पर्यवेक्षक चालक यंत्रचालक 15, उद्यान सहाय्यक 6 जागा. त्याच्यानंतर आहे इथं अनुरेखक 1 जागा. अग्निशमक जे असतात 10वी पास वरती जी पदे असतात आणि कोर्स झालेला पाहिजे त्याची सर्वात जास्त पदे 100 पदे असणार आहेत. आणि एकूण रोकपालची 12 पदे. अशा प्रकारे 222 पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. आता जाहिरात कधी प्रसिद्ध होईल हे तुम्ही इथे बघू शकता. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कायमस्वरूपी अधिकारी कर्मचाऱ्यांची भरती अनेक वर्षापासून झाली नाही. 222 पदे भरण्यास शासन विभागीय आयुक्तांकडून मंजुरी मिळाली आहे. तर 8 दिवसात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून दिलेली आहे. आज तारीख आहे 15 तारीख. तर 8 दिवस समजा महिना जरा कंप्लीट म्हणजे 1 महिना आता 15 तारखेपासून तर 30 तारखेच्या अगोदरच म्हणजे येत्या 15 दिवसात ही जाहिरात प्रसिद्ध झालेली तुम्हाला बघायला भेटेल. शासनाने नियुक्त केलेल्या खाजगी एजन्सी मार्फत ही परीक्षा पूर्ण होणार म्हणजे टीसीएस किंवा आयबीपीएस, परंतु आयबीपीएस घेण्याचे जास्तीत जास्त 99% चान्सेस आहे. खाजगी एजन्सी मार्फत ही भरती प्रक्रिया पूर्ण होईल. बघू शकता महानगरपालिकेच्या दरमहा या ठिकाणी 15 ते 20 अधिकारी कर्मचारी निवृत्ती होत आहेत. बाकी या ठिकाणी माहिती महत्वाची नाही खालील, परंतु एवढं सांगायचं आहे. आज तारीख 15 आहे तर 30 आता म्हणजे 28 फेब्रुवारीपर्यंत तुमची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजची ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.